चला मला सगळे पेपर सबमिट करून झाले, आपण आता घरी जाऊया. चल. काय मालक, कसला विचार करताय? काही नाही रे, कमळी आता गेली आहे तिकडे नवीन घरी, पण अजून काही तिचा फोन मेसेज काहीच नाही आलाय. ऋषी अरे आता कुठं एकच दिवस झाला ना तिला शिफ्ट होऊन. मग तिला जरा सेटल होऊ दे, मग ती करेल की तुला फोन. आणि तुझी काही गरज वाटली तिला तर नक्की करेल. हे प्रश्न गरजेचा नाहीये साहेबा. मी पोचले बाबा, एव्हरीथिंग इज गुड, सगळं ठीक आहे. एवढं एक अपडेट करायला तरी फोन किंवा ऍटलिस्ट मेसेज करू शकतो. आय नो तिच्यावरती आता तिच्या आईची जबाबदारी आहे, बरंच काही आहे, पण जाऊ दे, मीच फोन करतो. थांब 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 ऋषी, बघ तिला स्वतःचा वेळ घेऊ दे. तुला माहितीये ना कमळी कशी आहे, तिला स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पेलायला आवडतात. हे तर मान्य आहे तुला. त्यामुळे तिला वेळ घेऊ दे आणि समजा तुझी गरज तिला लागली तर ती तुला स्वतःहून फोन करेल. नको काळजी करू, नको टेन्शन घेऊ तू. साहेब ऑनेस्टली सांगू, ती अशी अचानक मला न सांगता घर सोडून जाईल असं मला वाटलं नव्हतं. मी तिला बोलणार होतो, पण तू मला समजावलंस म्हणून मी थांबलो. सी, माझा काही राग नाहीये आता तिच्यावरती, पण मिस करतो यार मी तिला. निंगे आहे कुठे? अगं मी जेवण करत होतो, खरं काकीने लई हट्ट केला, मी करतो म्हणून तिने जेवण करायला घेतले. अगं होय की ग, तरीच म्हणलं घरात आले आले एवढा खमंग वास कस काय आलाय. चल अगं आओ, हे कशाला करताय तुम्ही? हिला सांगायचं की नाही, नाहीतर मी आल्यावर गेलं असतं. अगं जमतंय की मला जेवण करायला, माझ्या कमळीसाठी बी मी बनवतच असते. तुम्ही दोघी माझ्यासाठी इतकं करत्या, मी थोडंसं केलं तर काय बिघडलं? अण्णा आता मी ठरवलंच आहे, जवळ मी हित आहे आणि जवळ तू मला गावाकडं नेत नाहीस तवर मॅच जेवण बनवणार तुमच्या दोघींसाठी बी. हाय अगं, हेच तर माझी इच्छा आहे का तू लवकर बरी व्हावीस आणि पहिल्यासारखं तुझ्या हातचं मी रोज खाऊ. आणि तुम्हाला काय सांगू, अशी गोड आहे ना माझी कोंबडी. अगं पळायला लागलं ना, अशी तुर 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 पळत सुटत्या बाई, कोणाच्या हाताला गावल तर शपथ. आणि हा, मी स्वयंपाक करायला लागली का नाही, माझ्याजवळ येते बरं का, आणि मला कशी म्हणती बोबड्या भाषेत बोलते बरं का, असं गोड वाटतं ना ऐकायला. म्हणती आई मला बी जेवण करायचं हाय, मला बी शिकीव. ते म्हणतात का नाही, बाळाचं पाय पाळण्यात दिसतं, तसंच आहे ते. माझी कमळी मोठी झाल्यानंतर सुगरण होणार, लिहून देते मी. अजून काय काय सांगा की.